गेले काही दिवसापासून वैष्णवीबद्दल ऐकते आणि तिचं म्हणजे वैष्णवी त्या बाळाला बघितल्यानंतर ना मला खरं सांगू तर हा प्रश्न काढला तरी मला घाईवरून येतं आहे. कारण वैष्णवीला न्याय मिळाला पाहिजे. बाकी सगळं बाजूला ठेवा, सगळ्यांनी सगळ्या गोष्टी, कुठलं राजकारण वगैरे ठेवू नका आणि त्याच्यातून त्या वैष्णवीवर झालेल्या आघात तिला न्याय मिळणं खूप गरजेचं आहे. आज जर न्याय नाही मिळाला ना तर पुढे अनेक वैष्णवी निर्माण होतील, तेव्हा तिला न्याय मिळाला पाहिजे. महिला आयोगावरती प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. तर तुम्ही स्वतः आता जो तुमचा मूवी रिलीज होतो त्यामध्ये महिला आयोगाच्या अध्यक्षांचं रोल केलेला आहे. तुम्हाला या सगळ्या प्रकरणामध्ये महिला आयोगाच्या अध्यक्ष जे आहेत त्यांचा रोल काय वाटतं, कसा वाटतं आणि त्यांनी म्हणजे भूमिका त्यांची योग्य पद्धतीने बजावली? खरं बघायला गेलं तर महिला आयोगाचा अध्यक्ष मी इनामदारबाई दाखवलेली आहे आणि 6 महिन्यापूर्वी शूटिंग झालं होतं, तेव्हा हा सगळा प्रकार काहीच डोळ्यासमोर नव्हता. पण एक स्त्रीनी कसं असलं पाहिजे आणि त्या खुर्चीवर बसून ती कशा पद्धतीने तिने न्याय केला पाहिजे, मग ती कोणीही असू देत, मग तो पुरुष असू दे किंवा स्त्री असू दे, चुकीला माफी नाही. आज मला वाईट ह्या गोष्टीचं वाटतं आहे की आज आमचा चित्रपट रिलीज होतो आहे आणि 2 दिवसापूर्वी सेन्सॉर कटच्या वेळी मी महिला आयोगची अध्यक्ष आहे म्हणून मला त्या गोष्टीला काढून टाकायला सांगितलं, ती पार्टी ब्लर करायला लावली की ते दाखवू नका. मला कळलं नाही की हे का त्यांनी केलं, का दाखवू नका. महिला आयोगाचा अध्यक्ष होणं चित्रपटामध्ये चुकीचं आहे? अरे पंतप्रधान दाखवतात, मुख्यमंत्री दाखवतो, आम्ही डॉक्टर होतो, आम्ही काहीही होतो. आज मी कलाकार आहे सगळ्यात पहिले आणि कलाकारांनी तो एक रोल निभावलेला आहे आणि तो चांगल्या पद्धतीने रोल निभावलेला आहे आणि त्यामुळे महिला आयोगाचा अध्यक्ष कशा पद्धतीने असली पाहिजे हेही या चित्रपटात दाखवलेलं आहे. त्यामुळे त्यांनी जर ते ब्लर पण केलं असेल ना तरी चित्रपटात काही हल्लेलं नाही, तर शेवट एंडपर्यंत ती न्याय देते आणि तो बघण्यासारखा आहे आणि ते बघितलं पाहिजे.